जय गुरु सर्वांना. सर्वांना जय गुरु. जय गुरु. येतो आवाज? हो हो. येस सर. आज सकाळी मी एक होमवर्क सारखा ठेवला, गृहपाठ ठेवला एक. तो तुम्ही सर्वांनी बघा. आपल्याला जे या पुस्तकामध्ये आहे त्या व्यतिरिक्त काही वाक्य मी तयार केली आहेत. त्याचा उद्देश असा आहे की जी आपण दोन विभक्ती शिकलो, पुल्लिंगी अकारांत आणि नपुंसकलिंगी अकारांत, याचा वापर करून काही थोडी वाक्य केली आहेत. तुमच्या सवडीनुसार ती बघा. त्याची उत्तरं लिहून ग्रुपवर टाकायची गरज नाही. तुमची तुम्ही करून तुमच्याजवळच ठेवा. आपण हा पाठ संपला की त्याच्यावरती एक 10-15 मिनिट चर्चा करू. त्यातले आपल्याला किती जमले, किती नाही जमले, काय समजलं, काय नाही समजलं, कुणाला सगळं समजलं, कुणाला काहीच नाही समजलं. ज्यांना काहीच नाही समजलं त्यांनी पण काही दुःख बाळगायची गरज नाही. आपण सगळे शिकतो आहोत, सगळे विद्यार्थी आहोत. त्यामुळे ही एक फक्त प्रोसेस आहे शिकण्याची. त्यामुळे असं नाही की ही काही शाळा आहे आणि काही परीक्षा आहे आणि ते अमुक मला आलं नाही म्हणजे मी निगेटिव्ह, असं काही नाहीये. आज नाही तर उद्या आपल्याला हे वाक्य पुन्हा शिकायला मिळतीलच आणि आपण त्यामध्ये प्रगती निश्चित करू. कुणी बघितले की आतापर्यंत ती वाक्य? हो. कशी वाटली मी साधारणपणे? पण बघितली. मी हो पण सर, बघितली. सोडवलं सगळं. पाच हो, सहा बघितली. पाच सहा आली. बाकीचे ठीक नाही आहे. आपण आले. उद्या किंवा परवा आपण त्याच्यावर चर्चा करू मग थोडा वेळ. ज्यांनी बघितलेले त्यांनी आज बघून, आज किंवा उद्या जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला मग आपण त्याच्यावरती चर्चा करू थोडीशी. तोपर्यंत चालेल. आपण हे आपला पाठ पुढे चालू ठेवू. तुमच्या रूममध्ये कसलं तरी वास येतोय. काही बोललं कोणी? ठीक. अच्छा, ती घरात बोलला का? आपण हा वार्ताला परवा संपवला होता. ही शब्द काल बघितली होती. या शब्दांचं पुन्हा एकदा एक वाचन करूयात. एकदम 12 पासून कसं आलं हे? एक एक स्लाइड गेली काय यातली? हे चेक करायला पाहिजे. ठीक आहे, हे 12 पासून दिसतंय त्याच्यामध्ये, पण मध्ये कुठे गेला का? शब्द हा 2 दिसतंय, शब्द हा 1 नाही याच्यामध्ये आता. मी शोधतो आणि त्याला तुम्हाला दाखवतो उद्या. आवारः आवार, प्रकोष्ठः पडवी किंवा वरांदा, गोष्ठः गोठा, सोपानः जिना, पवनः वारा, नानाविधः विविध प्रकारचे. हे होते पुल्लिंगी. अंगणम अंगण, आसनम आसन, भाटकम भाडं, हे नपुंसकलिंगी. आणि इदानीम तदानीम, हे दोन. इदानीम म्हणजे आता, तदानीम म्हणजे तेव्हा, हे दोन अव्यय. त्यानंतर तिसरी स्लाइड शब्दाची. कह कोण, यह जो, कथम कसे, इत्थम असे, शीतलम थंड, उष्णम गरम, कवोष्णम कोमट, लवणम खारट, मधुरम गोड, किम म्हणजे काय, किमपी म्हणजे अजिबात, मुळीच. साधारणपणे किमपी म्हणजे नकारात्मकच असं, न किमपी असं. ही वाक्य आपण काल बघितली होती का? त्वम गृहे किम करोशी. कुणाला आठवतंय? नाही नाही ते नाही नाही केलं. नाही काय नाही. केली ना? झाली आहे. हा, मला असं वाटतं काही आपण घेतली होती. हो, तू झाली आहे. तू घरी काय करीत आहेस? त्वम गृहे किम करोशी.
दरवाजात कोणी नाही, द्वारे कोपी नास्ती. हे कोपीवर आपण चर्चा केली होती. इथे आपीचं आलं असं एक विचारलं होतं, तर हे आपीची तशी गरज नाही इथे. खोलीत कोण वाचत आहे? कक्षे कह पठती. खोली, कक्षा म्हणजे खोली. आपण नॉर्मली कक्षा म्हणजे शाळेतला वर्ग असं मानतो. कक्षे कह म्हणजे कोण? पठती. खिडकीतून हवा येते. पवनः वातायनात आगच्छति. वातायनात म्हणजे वातायनात पासून दूर, वातायनातून येते असं. इथं तर हे 4 आपले झाले होते आणि 5व्यापासून आपल्याला पुढे करायचं होतं. नळाचे पाणी थंड आहे. करायचा ट्राय. निलिमाताई, निलिमा चव्हाण. अं, नळाचे पाणी, नलः नलस्य 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 जलम जलः जलम जलं हा शीतलम् शीतलम अस्ति। अस्ति. व्हेरी गुड. नलस्य जलम शीतलम अस्ति. शीतलम् अस्ति। आता इथे हे वाक्य जर बघितलं तुम्ही, जलमचा अनुस्वार घेतला ठीक आहे, पण कुणी म्हणे की शीतलमच्या ठिकाणी इथं म घ्यायला पाहिजे होतं. हा ते हलंत म घ्यायला पाहिजे होतं. ते बरोबर आहे, पण सध्या आपण असं म्हणतो दोन्ही पैकी कोणताही चालेल, हलंत म किंवा अनुस्वार, जरी या ठिकाणी स्वर असला तरी. हे नळाचे पाणी थंड आहे. नलस्य जलम शीतलम अस्ति. रवींद्र जोशी साहेब, मी स्वयंपाकघरात भोजन करतो. अहम अहम पाकगृहे पाकगृहे भोजनम भोजनं करोमि. करोमि. व्हेरी गुड. करोमि. पाकगृहे भोजनम करोमि. गुड. वैशालीताई, तो तो न्हाणीघरात नाही. न्हाणीघरात म्हणजे सप्तमी. हा तो हा सह सह न्हाणीघराला काय स्नानगृहे म्हणतात? स्नानगृहे ओके, स्नानगृहे नसती नास्ति. न अस्ति नास्ती. किंवा नास्ति. नास्ती. सह स्नानगृहे न अस्ति किंवा नास्ति. हे दोन्ही शब्द एकत्र होतात आणि नास्ति बनतं म्हणून. हे एकत्र काय होतात की भाषा बोलताना हे आपोआप जेव्हा आपण बोलतो वेगाने, तेव्हा शब्द एखादे गुंततात. ते त्याला संधी म्हणतात. संधी मराठीमध्ये पण शिकलेलो आहे आपण. संधी, त्याचे विग्रह संस्कृतमध्ये मात्र मुबलक प्रमाणात आहेत ते. आनंद जोशी साहेब, प्रयत्न करता. अंगणात बालक खेळतो. सोपं आहे एकदम. आनंद जोशी. हा, अंगणात बालक खेळतो. अंगणाचं काय? अंगणे. अंगणे अंगणे बालकः बालकः हा क्रीडति क्रीडति. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अंगणे बालकः क्रीडति. छान. क्रीडति. थँक्यू. रवींद्र कोलेकर साहेब, तो यावेळी येथे येत नाही. सः इदानीम् अत्र न न न आगच्छति. आगच्छति. व्हेरी गुड. सः इदानीम् अत्र न आगच्छति. इदानीम् अत्र न अत्र न आगच्छति. सुनंदा गिरी मॅम, हो सर। सोपान घराचा जिना मोठा जिना आहे. हा, गृहं सर जिना जोशी तुमचं हे बंद सोपान. करता का? तुमचं हे आनंद जोशी तुमचा हा, म्यूट करा. एक म्यूट करा प्लीज. नाही, निलिमा मॅम तुम्ही बोला. निलिमा ताई. घराचा जिना मोठा आहे. हा, अं, गृहस्य गृहस्य जिना सोपानम सोपानां विशालम् अस्ति। विशालम अस्ति. गृहस्य सोपानम विशालम. विशालचं सोपान आहे ते. सोपानम नाही, सॉरी, पुल्लिंगी आहे सोपान.
गृहस्य सोपानः विशालः अस्ति. विशालः अस्ति. गृहस्य सोपानः विशालः अस्ति. सर हा बोला. सोपानः म्हणजे विसर्ग कधी द्यायचा आणि सोपानम कधी नाही, म्हणायचं? सोपानम नाहीच आहे ते, सोपानच आहे ते, ऑलवेज. पुल्लिंगच आहे ते. मी सोपानम चुकून निघून गेलं माझ्या तोंडातून, मग ते अच्छा. विशालम पण आलं त्या अवघड विचार. ओके ओके. स्नेहलताई, विहिरीत हा, पाणी आहे. कूपे जलम अस्ति. व्हेरी गुड. कूपे जलम अस्ति. सोनाली सुळे मॅडम, तो स्नान करत नाही. प्रयत्न करते. हो करा. सह हम्म, स्नान न हम्म. करोति. हा, सह करोति, सह स्नानं न करोति. व्हेरी गुड, छान. शुभदा कुलकर्णी मॅम, मी बगीचात जात नाही. अहम हम्म, उद्यानं न उद्याने. गच्छति. हा, उद्याने, ठीक आहे. हा. उद्यानम घेतलं अहम तर चालेल. उद्याने. उद्यानम पण चालेल. हा. उद्यानम इज बेटर. उद्यानम अच्छा. न गच्छामी. हा, इथे न गेलेलं नाही अजून ना. गच्छामी. उद्यानम न हा गच्छामी. हा. पण याने इथे उद्याने घेतलंय. उद्याने. हा. ओके. उद्यानेपेक्षा उद्यानम जास्त योग्य आहे. तर अजून गेलेलं नाही ना. हा. हम्म. ओके. वेदश्री, तेथे कोण खेळतो तत्र किम क्रीडती. कह. कोण म्हणजे कह, किम म्हणजे काय. तत्र कह, क्रीडती. तत्र कह क्रीडती. ओके, हो. थँक्यू. पद्मजा पोळ मॅडम. हो सर. हो. घोडा बागेत धावतो. हो, अश्वः उद्याने धावति. व्हेरी गुड. अश्वः उद्याने धावति. रत्नप्रभा मॅडम, वहेकर मॅडम, आहात का? इरा, इरा देशपांडे. काय झालं? गिरीश देशपांडे, आवाज नाही येते का? हो, नाही येतो ना. आहे. हम्म. अस्ति भोजने लवणम. जेवण खारट आहे. नाही, जेवणामध्ये मीठ आहे. आहे. हा, जेवणामध्ये मीठ आहे. भोजने आहे म्हणून का? अच्छा. हा, भोजने म्हणजे जेवणात. सप्तमी. इरा आहे का? माधुरी कुलकर्णी. हा, इरा. सर तेव्हा माईक सुरू झाला नाही. हा, काही ते प्रॉब्लेम मला वाटलं. हा, बोला. दुग्धम तू मधुरम भवती. दूध, दूध सुद्धा गोड होतं. दूध तर गोड. काय पुढे? दूध तर गोड आहे. आहे किंवा भवती म्हणजे होते, दोन्ही चालेल. दुग्धम तू मधुरम भवती, हे क्रियापदाकडेच बघायला पाहिजे. आपण जास्त वर्तमान काळ वापरतोय, त्यामुळे बहुतेक सगळे वर्तमान काळातच आहे. भवती म्हणजे होणे. दूध मधुर आहे, दूध तर गोड आहे. ओके. पण सर ते तुझं काय होणार? तू म्हणजे तर. दुग्धम तू दूध तर गोड आहे. तर गोड आहे. ओके. हा, आणि हे तू रस्व असतं. मराठी मधलं तू जे असतं आपलं ते दीर्घ असतं, ज्याला आपण त्वम म्हणतो संस्कृतमध्ये. त्या तूशी लिंक नाही याचं काही. हे तू म्हणजे तर. जयमाला अय्यर मॅम. हो. कः मधुरम पक्वान्नम खादती. गोड पदार्थ किंवा पक्वान्न का
कोण का खातो? कोण अच्छा, कोण कोण खातो? हो. कोण खातो? कोण गोड पक्वान्न किंवा गोड पदार्थ खातो? ओके, थँक्यू. सुरेखा कोगजे मॅम आहेत का? सुरेखा ताई, रत्नप्रभा मॅडम आहेत का? हा, सुरेखा मॅम मी झाला. सांगते सर. आता आता हा. कोणतरी एक जण सहा कोणतरी सदैव पाकगृहे बोला. सहा सदैव पाकगृहे तिष्ठती. ओके. म्हणजे तो नेहमी घरामध्ये थांबतो. सदैव नेहमीच नाही, नेहमी च नाही बरोबर. त्यामध्ये. नेहमी नेहमी हा. नेहमी स्वयंपाकघरात थांबतो. थांबतो, उभा राहतो. सदैव. ओके. हा सदैव मराठी मधला आणि संस्कृत मध्ये एकच आहे. ओके. एकच आहे. सर उभा राहतो की असतो पण चालेल. नाही, असतो नाही. तिष्ठ म्हणजे उभे राहणे. राहतोच. हा, ओके. तिष्ठचा अर्थ तो होतो. तिष्ठ म्हणजे उभे राहणे. आपण जे उत्तिष्ठ म्हणतो ना, उत्तिष्ठ म्हणजे उभा राहा किंवा उठ आता. तर तुमचा ऐकू येतो. हा, तेच दोघांचा आवाज येतोय ते मोबाईल मध्ये. कसा प्रॉब्लेम आहे हा? आता नाही येते का? रत्नप्रभा मॅडम, अरे काहीतरी इको नाही, येतो. येतोय नाही सर, एको येतोय तुमच्या आवाजाचा. असं काय होतंय? एको येतोय, एको. दोन्ही सर कुठलं तरी एक आवाजांचं लॉगिन बंद करा. म्यूट ऑल करू का? आता नाही, तुमचं डबल लॉगिन झालंय. नाही, डबल लॉगिन नाही माझं. कोण करेल डबल? आता सुरू झाला आवाज ना तो. ठीक आहे. फक्त तुमचाच नाही सर, जे कोणी बोलेल ना त्याचा पण इको येतो. वैशाली कोण आहे त्यांचा चालू आहे माईक म्हणून डिस्टर्बन्स येतं. आता माझा बंदच होता. आता येतो का? आता दोनदा येतो. नाही, आता नाही येते. आता आवाज आता क्लिअर नाही आहे. येते. काय झालं त्यावेळेला? कोणाचा काही प्रॉब्लेम होता? कोणाचा God तरी knows. माईक सुरू होता ना. हा, तेच त्यामुळे असं असेल. ओके ओके. नाही, माझा नव्हता सुरू. मी आता चालू केलं. नाही नाही, ओके ठीक आहे. कोणाला दोष द्यायचा नाही, काहीतरी झालं असेल. ओके. तर ते तिष्ठती म्हणजे तिष्ठ म्हणजे उभं राहणे. याच्यावर आपण नेहमीच वापरू शकतो उत्तिष्ठ असं म्हटलं जातं. उत्तिष्ठ म्हणजे उठ आता. झोपला असेल तर उत्तिष्ठ म्हणतात त्याला. बसला असेल त्याला उभं राहा. तर ते तिष्ठ म्हणजे उभं राहणे. ओके. आता कोण आहे इथे? सोनाली सुळे मॅडम. अहम न अहम तत्र तिष्ठामि. न अहम तत्र तिष्ठामि. मी तेथे उभी राहत नाही. व्हेरी गुड. मी तिथे उभी राहत नाही. मी तिथे किंवा तिष्ठत असं वाट पाहणे सुद्धा होतं, पण ते उभे राहत नाही हेच ठीक आहे सध्या. ओके. निलिमा चव्हाण मॅडम. तर्हि कः कः तत्र वातायने तिष्ठति. तरी कोण तरी म्हणजे तेथे तर कोण कोण हा तर कोण तुमचा आवाज आहे. तेथे हा तेथे वातायने म्हणजे खिडकीमध्ये खिडकीमध्ये उभे आहे. उभे आहे. ओके. तर मग तिथे खिडकीत कोण उभे आहे? मग कुठे आहे? ठीक आहे, काय घेतलं. ओके. रवींद्र जोशी साहेब. यः पत्रं लिखति सः तत्र तिष्ठति. यह म्हणजे जो. जो पत्र लिहितो तो तिथे
उभा वाट राहतो. बघतो, उभा राहतो. उभा राहतो. इथे वर त्याने विचारलं की तर तिथे कोण थांबतं उभा राहतोय. उत्तर त्याला दिलं की जो पत्र लिहितो तो उभा राहतो. हा. त्याचं उत्तर साधारणपणे जो पत्र म्हणजे लिहितो पोस्टाच्या खिडकीबद्दल आहे वाटतं. शक्य आहे असेल. आता म्हणजे ते काय त्याचं क्लिअर नाहीये, पण हा. पोस्टाची नाही, या खिडकी 2 वाक्यांचं हा धरून 2 असं वाक्यावर वाटतं. तर असं तर्क वाटतं. काढता येतो. हा. आनंद जोशी साहेब, तत्र किम रामचंद्र पत्रम लिखती. आनंद जोशी, होतोय का फोन चालू? सुनंदा गिरी, गिरी मॅम. हो सर. हो Yes. सर. हो. तत्र किम रामचंद्रः थांब थांब. आनंद जोशी थांब 2 मिनिटं. हा. सुनंदा गिरी. तत्र किम रामचंद्रः पत्र लिखती. हा. तेथे कोण रामचंद्राला पत्र लिहितात किंवा लिहितो? नाही नाही, किम नाही. किम म्हणजे काय? तिथे काय रामचंद्र पत्र लिहितो. आता हा जो पत्र लिहितो तो तिथे थांबतो. मग त्याचं पुढचं लॉजिकल काय की तत्र तिथे काय रामचंद्र पत्र लिहितो. रामचंद्र हा करता, पत्र म्हणजे कर्म. किम म्हणजे काय. हा सर. प्रश्न काय म्हणजे प्रश्न विचारला म्हणून काय. ओके. हा, आता आनंद जोशी. नहि तत्र विजयकुमारः पत्रं लिखति. न ही नाहीतर नाही तर तिथे विजयकुमार पत्र लिहितात का? पत्र लिहितो. प्रश्न नाही, उत्तर आहे. हा. नाही तू विजयकुमार पत्रम लिखती. इथे तर पत्र तरी विजयकुमार पण पत्र लिहितो. नाही तेथे तर हा. विजयकुमार पत्र लिहितो. हा. याचं उत्तर आहे का रामचंद्र पत्र लिहितोय का नाही विजयकुमार लिहितोय. ओके. तेथे तर विजयकुमार पत्र लिहितो. येस. नाही तत्र तू विजयकुमार पत्रम लिखती. ओके, थँक्यू. राजेंद्र कोलेकर साहेब. हाँ, यः शीतेन जलेन स्नानं करोति सः स्वस्थ भवति. जो थंड पाण्याने स्नान करतो तो स्वस्थ असतो. निरोगी राहतो, स्वस्थ राहतो. निरोगी राहतो. सप्तमी आला याच्यामध्ये. जलेन म्हणजे पाण्याने, आणि त्याचं विशेषण आहे शीत पाणी, थंड पाणी. मग जलेन ही सप्तमीमध्ये गेलेलं आहे, कारण पाण्याने स्नान करतो म्हणून. सॉरी, जलेन तृतीया विभक्ती आहे, सप्तमी नाही. मागच्या पासून जलेन म्हणजे तृतीया विभक्ती. आणि त्यामुळं शीत पाणी जे आहे, थंड, हे विशेषण आहे. शीतेन झालं. ते पण तृतीयेमध्ये गेलं आणि ते पण शीतेनं झालं. यह शीतेन जलेन स्नानम करोति, असं आपण मराठीमध्ये कधी म्हणत नाही. किंवा पाण्याने म्हटल्यानंतर आपण काही गारेन पाण्याने असं किंवा गाराणी पाणी असं म्हणत नाही, गार पाण्यानेच म्हणतो. पण संस्कृतमध्ये ती पद्धत आहे, शीतेन जलेन स्नानम करोति. म्हणजे अशा बोलण्यामध्ये एक लय येते बोलण्यात सुद्धा, आणि एक काव्यात्मकता येते. मग ते संस्कृत एक वेगळी भाषा बनते. या शीतेन जलेन स्नानम करोति सह स्वस्थः भवति. मोठं वाक्य होतं हे, छान केलं तुम्ही. जो थंड पाण्याने आंघोळ करतो तो स्वस्थ राहतो किंवा निरोगी राहतो. ओके, थँक्यू. स्नेहलताई. रामः तु कूपस्य जलेन प्रातःकाले स्नानं करोति. राम तर विहिरीच्या पाण्याने व्हेरी गुड. सकाळी आंघोळ करतो. हा. आता इथे बघा 2 विभक्ती आल्यात. 2 का बरं, 3 4 आल्यात. रामः प्रथमा कर्ता, तू हे अव्यय, कूपस्य षष्ठी, जलेन पाण्याने तृतीया, प्रातःकाले सप्तमी, स्नानम कर्म द्वितीया करोति. म्हणजे एकाच वाक्यामध्ये अनेक विभक्ती आल्या. हा कर्ता, षष्ठी कूपस्य, तृतीया जलेन, प्रातःकाले सप्तमी, स्नानम द्वितीया करोति. हे कुणाला समजलं नाही का ह्या वाक्यामध्ये? सांगेल का मला कोणी? मला कळलं नाही म्हणून.
की मी आत्ता जे काय 11व्या वाक्यात सांगितलं विभक्तीचं, हे कुणाला कळलं नाही असं कुणी आहे का? फ्रँकली सांगा, म्हणजे मला पुन्हा सांगायला. तुम्ही स्पष्ट बोललात तर मला कळेल. मला नाही कळालं. ओके. आता तुमचा फोन बंद करा. तुमच्या फोन मधून प्रॉब्लेम येतो काहीतरी. राम ओपन करता येत नाही. त्याच्यामुळे ते बंद राहतंय असं होतंय ते. मग मला त्याच्यामुळे बोलता येत नाहीये. नाही, ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला. आता बंद केला चालेल तुम्ही. अजून कुणाला असं आहे का की ज्याला नाही कळलं हे? हो सर, आता या वेगवेगळ्या विभक्ती आहेत ते कळतं, पण ही तिसरी आहे का षष्टी आहे का ते हे एवढं कळत नाही. लक्षात आलं. हे कळत नाही. ओके. आता हे तर कळतं आपल्याला की करता कोण आहे. स्नान कोण करतं? राम करतो. राम हे पुल्लिंगी आहे, त्याला विसर्ग आला, हे कळलं आपल्याला. म्हणजे हे कर्ता जो असतो तो प्रथमा असते नॉर्मली. कर्ता दुसऱ्या विभक्तीमध्ये जात नाही शक्यतो. काही नियमामध्ये जातात आहे, पण नॉर्मली शक्यतो कर्ता जो असेल तो प्रथमा विभक्तीमध्ये असतो. आता आपल्या खूपच से वाचलं, हे सेव जेवढं असतं, सेव म्हणजे चाचीचे, कोणाचे. कूप म्हणजे काय माहिती? विहीर. आपण विहिरीचे, विहिरीच्या, विहिरीची असं जे काय लागू पडेल ते. खूपसे म्हणजे विहिरीचे, चाचीचे म्हणजे षष्ठी. हे आपल्या मराठीमध्ये माहिती आहे, तेच संस्कृतमध्ये आहे. जलेन, जलेनेचा अर्थ काय होतो? पाण्याने. तर ने ईशी हे तृतीय आहे, मराठीत माहिती आहे आपल्याला. त्यामुळे जलेन म्हणजे हे पण तृतीय. शक्यतो जेव्हा न असतं तिथे आणि नच्या आधी जेव्हा एकारांत शब्द असतो, ले, वरती पण ने आहे, त्यावेळेला तृतीय विभक्ती असते. आणि जेव्हा एखादं स्थान, जागा असते किंवा एखादा काळ असतो, वेळ असते आणि ते एकारांती असतं, त्यावेळेला ती सप्तमी असते. प्रातःकाले, सकाळी, सायंकाले, संध्याकाळी, माध्यान्हे, दुपारच्या वेळी, किंवा उद्याने, बागेमध्ये, पाठशाले, शाळेमध्ये. एखाद्या जागेसंबंधी किंवा वेळेसंबंधी जेव्हा असतं, एकारांती शब्द असतो, त्यावेळेला ती सप्तमी विभक्ती असते. आणि स्नानम काय करतो? जेव्हा आपण त्या क्रियापदाला काय प्रश्न विचारला तर जे उत्तर येतं तो शब्द हा कर्म असतो. स्नानम हे कर्म आहे. आणि जेव्हा स्नानम हे लिहिलेलं असतं आणि जेव्हा ते कर्म असतं त्यावेळेला ते द्वितीय विभक्ती असते. स्नानम हे नपुंसकलिंगी आहे. हा, बोला. या सेंटेन्स मध्ये तू कशासाठी येते जरा तू कळत हे नाही मला. रामा तू तर खूपच जलेना. तर राम तर विहिरीच्या पाण्याने सकाळी आंघोळ करतो. ओके. आता हे बोर त्याने किंतु परंतु असं वापरू शकतो का? ते वेगळं, किंतु परंतु वेगळं. किंतु परंतु आहे, संस्कृत मधूनच शब्द गेलेत ते किंतु परंतु, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये. पण इथे तूचा अर्थ तर. आता वरती प्रश्न काय होता? यह शीतेन जलेन स्नानम करोती, जो थंड पाण्याने स्नान करील. आता इथे पण शीतेन हे विशेषण आहे. कशाचं? जलेनाचं. जलेन हे तृतीयमध्ये आहे, पाण्याने आंघोळ करतो. स्नानम हे कर्म आहे, काय करतो? स्नानम करतो. आणि द्वितीय विभक्ती आहे, करोती सह स्वस्थ भवती. इथं त्यांनी सांगितलं की थंड पाण्याने जो आंघोळ करतो तो स्वस्थ राहतो किंवा निरोगी राहतो. मग पुढचं त्याचं एक्सटेन्शन काय आहे? राम तर विहिरीच्या थंड पाण्याने सकाळी आंघोळ करतो. आता हे क्लिअर झालं का? अजून काही शंका आहे कोणाच्या मनात? म्हणजे आपल्याला वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद आणि विभक्ती साधारणपणे ओळखता आले पाहिजे. हे ओळखता जर आपल्याला आली तर मग आपल्याला लिहिताना शब्दाचं नियोजन करता येतं. जेव्हा मराठीमधून संस्कृतमध्ये आपण करतो त्यावेळेला
या विभक्तीचा उपयोग आपल्याला होतो. की पाण्याने म्हटलं की आपण जल येणं म्हणणार तिथे. स्थान असेल तर कुठलं जे असेल, गृहे असेल, पाठशाले असेल किंवा अजून काय असेल, तर जे स्थान असेल त्या ठिकाणी एकारांती देऊन आपण त्या ठिकाणी काय करतो, ती क्रिया असेल. जेव्हा कर्म असेल, काय करतो, अभ्यासम करोती, स्नानम करोती, तर त्या ठिकाणी क्रिया जे कर्म असेल त्याला द्वितीय विभक्ती राहील. आणि जो काम करतो तो जर ते पुल्लिंगी असेल तर विसर्गासहित प्रथमा विभक्ती, स्त्रीलिंगी असेल तर विसर्गा नसलेलं स्त्रीलिंगी विभक्ती प्रथमा. अशा प्रकारे वाक्यरचना केली जाईल. आपण पुन्हा आणखी काही उदाहरणं बघू, त्यावेळेला लक्षात येईल. ओके. सुनंदा गिरी मॅम. हो सर. पश्चात सभाजन कोष्टम अध्ययनार्थम गच्छति. त्यानंतर सभाजन कोष्टम म्हणजे हॉल म्हणजे दिवाणखाना, दिवाणखाना. त्यानंतर दिवाणखान्यात अभ्यासासाठी जातो किंवा जातोच. आता जरी एक वचनीच आहे. म्हणजे राम काय करतो, सकाळी विहिरीच्या पाण्याने आंघोळ करतो. पश्चात, हे तुम्ही पश्चात म्हटलं, पश्चात नाही, पश्चात सभाजन कोष्ठम. म्हणजे सभामध्ये, दिवाणखान्यामध्ये किंवा बैठकीमध्ये अध्ययनार्थम, अध्ययनासाठी, अभ्यासासाठी गच्छती जातो. हे कशासाठी, काच्या उत्तर असते अमुक अमुक अर्थम, अध्ययनार्थम, भोजनार्थम, अशा प्रकारे दिवाणखान्यात अभ्यासासाठी जातो. ओके, थँक्यू. शुभदा कुलकर्णी. अध्ययनार्थ कोणती हे आहे विभक्ती, ती अध्ययनार्थ कशासाठी, उद्देश त्याचा काय, म्हणजे कोणती विभक्ती ती बघा. कोणती, तुम्हाला काय वाटतं, पर्पज, हेतू, चतुर्थी. बर. तत्र उपवने बालकः क्रीडति. तत्र उपवने बालकः क्रीडति. उपवने सप्तमी. तेथे उपवनात म्हणजे बगीच्यामध्ये किंवा बगीचा, उपवनाला बगीचाच म्हणतो ना. बगीचा म्हणा किंवा उद्यान म्हणा. उद्यान. तेथे उद्यानात किंवा उद्यानामध्ये बालक खेळतो. मुलगा खेळतो. गुड, थँक्यू. रत्नप्रभा मॅडम. त्वं न क्रीडसि बालकेन सार्धं. त्वं म्हणजे तू. तू न म्हणजे खेळत नाही. क्रीडसी म्हणजे खेळतो. न क्रीडसि, बालकेन तृतीया, बालकेन सार्धम, मुलाबरोबर. परत एको चालू झालाय. तुमच्या फोनचा प्रॉब्लेम येतो. त्वं न क्रीडसि बालकेन सार्धम. सार्धम, सह, साकम हे 3 शब्द आहेत. तिन्हीचा अर्थ एकच आहे, सोबत. तू बालकाबरोबर खेळत नाहीस. बालकेन सार्धम म्हणजे बालकाच्या बरोबर. सार्धमच्या बरोबर नेहमी तृतीया विभक्ती येते. ओके. तू मुलाबरोबर खेळत नाहीस का. इरा देशपांडे नाही. गिरी देशपांडे. हो. सायंकाले भ्रमणं स्वाध्याय लाभप्रद भवति. स्वास्थ्याय. स्वास्थ्याय लाभप्रद भवति. संध्याकाळी फिरणे, संध्याकाळचे फिरणे
स्वास्थ्यासाठी फायदेशीर असते किंवा होते, फायद्याचे होते. असते राहते होते. सायंकाले भ्रमणं स्वास्थ्याय चतुर्थी लाभप्रदम भवति, लाभप्रदम द्वितीया, सायंकाले सप्तमी, भ्रमणं फिरणे, स्वास्थ्याय चतुर्थी लाभप्रदम द्वितीया. ओके, थँक्यू. आता हे साधी वाक्य शब्द दिले त्याने आपल्याला. हे आपले शब्द आपले गेलेले ऑलरेडी. एक वचन, द्विवचन आणि वयम. अहम, आवाम, वयम. त्वम, युवाम, यूयम. सह, तौ, ते. सा, ते, तहा. तत्, ते, ताणी. रामः, रामौ, रामः. याच्यामध्ये कोणतं आपल्याला नवीन वाटतं? अहम आपण बघितलं. सा एक आहे. ओके, राईट. सा ते आणि तहा, तत्त पण तत् ते ताणी. हा, येस. हे दोन आपल्याला नवीन. अहम झालेले आपल्याला. अहम, आवाम, वयम. त्वम, युवाम, यूयम. सह, तौ, ते. सा म्हणजे ती, सह म्हणजे तो, सा म्हणजे ती, तौ म्हणजे दोन मुले, ते म्हणजे दोन मुली, ते म्हणजे पुन्हा अनेक मुले म्हणजे पुल्लिंगी, आणि तहा म्हणजे अनेक मुली, म्हणून ते सा ते तहा. एक मुलगी सा, अनेक दोन मुली ते, अनेक मुली तहा. आणि तत् म्हणजे हे नपुंसकलिंगी, ते. तत् ते, जेव्हा दोन वस्तूबद्दल बोलतो आपण तेव्हा ते, आणि ताणी म्हणजे अनेक वस्तूंबद्दल बोलतो त्यावेळेला. तर ह्यामध्ये असं लक्षात ठेवणं का सोपं जातं ते. तत् ते ताणी हे नपुंसकलिंगी आहे. सा ते तहा हे स्त्रीलिंगी आहे. सह तौ ते पुल्लिंगी आहे. अहम, आवाम, वयम मी, त्वम, युवाम, यूयम तू, आणि रामः, रामौ, रामा हे बघितलंय आपण. हे पर्टिक्युलर नाव घेऊन त्या ठिकाणी मग ते तसं जसं सह तौ ते सारखं असे रामः, रामा आणि रामः इथे पुल्लिंगी बनलेले आहेत. हे एकदम सोपे आहेत. टिंब करोमी, अहम करोमी, किंवा योगासनम करोमी, काही पण टाकता येतं. सह किम खादती, सह मोदकम खादती घेतलं त्यांनी. वयम खादामह, जसं सहचं खादती आलं, अहमचं करोमी आलं, तसं वयमचं खादामह. वयम म्हणजे आम्ही, आम्ही खातो असं असेल तर खादामह. आणि आवाम म्हणजे आम्ही दोघे असू तर खादावह. हे वयम खादामह, आम्ही खातो. काय खातो? आमराहा खातो. खादामह असल्यामुळे आमराहा खातो, किंवा काही पण मोदकम पण चालतं. म्हणजे इथलं हे कर्म जे आहे हे बहुवचनी असणं आवश्यक नाहीये. आम्ही खातो, काही पण खाऊ शकतो. त्वम लिखसी. सर एक मिनिट. सर एक मिनिट. ते वयम आमराहा खादामह आहे ना. तर मग तिथं आमराला आमराह केलं, तसं आपण जर का तिथं मोदक घेतलं असतं तर मोदक हा करावा लागला असतं का? हो हो हो, बरोबर ना. हो, कारण अनेक लोक खातोय ना, तर अनेक लोक एक मोदक सुद्धा खाऊ शकतात. नाही असं काही नाही तुकडे करून. वयम मोदकम खादामह असं होऊ शकतं, पण मोदक हा खादामह. त्वम पत्रम लिखसी. बालकः धावती. कसं धावती? उद्याने धावती. कुठे धावते आलं ते? वेगेन धावते असंही आलं असतं. सह किम लिखती, करोशी, काही पण. सह सूर्यम पश्यती. वृक्षे फलानी संती भवन्ति आला इथे. ओके. सह आगच्छति. काय घ्याल? गृहम. गृहम, गृहे आगच्छति. पाठशाले पाठशाले, पाठशाला आगच्छति.